आपण पाहत आहात जत मराठी न्यूज. बेडक शाळेतील गैरकारभार उघड केल्याची किंमत, चौकशीची मागणी करता तक्रारदाराला धमकीचे फोन, मुख्याध्यापक आणि शिक्षिकेवरील गंभीर आरोपानंतर प्रकरणाला नवे वळण. पोलिसात तक्रार दाखल करण्याची तयारी. रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल बेडक तालुका मिरज येथील कथित गैरकारभार प्रकरणाने आता नवे व गंभीर वळण घेतलेलं आहे. शाळेतील हजेरीपत्रक, गैरहजेरी, आर्थिक फसवणूक, प्रशासकीय अनियमिततेसोबत याबाबत चौकशीची मागणी केल्यानंतर तक्रारदार तथा स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे माजी जिल्हाध्यक्ष अमोल अप्पासाहेब बाबर यांना अज्ञात व्यक्तींकडून धमकीचे फोन येत असल्याचा आरोप करण्यात आला. बाबर यांनी मुख्याध्यापक अँथोनी ॲलेक्स डिसोजा आणि सहशिक्षिका अर्चना रामदास सुर्वे यांच्या विरोधात गंभीर आरोप करत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या प्रति शिक्षणाधिकारी, माध्यमिक सचिव, रयत शिक्षण संस्था सातारा तसेच जिल्हाधिकारी सांगली यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. या तक्रारीत सहशिक्षिका अर्चना सुर्वे यांच्या कथित गैरहजेरीची चौकशी करून शाळेच्या हजेरी पत्रकाची न्यायालयीन रोजनाम्याशी पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच मुख्याध्यापक आणि संबंधित प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात चौकशीची मागणी केल्यानंतर काही व्यक्तींनी मोबाईलवरून धमकीचे फोन करून तक्रार मागे घेण्याचा दबाव टाकल्याचा गंभीर आरोप अमोल बाबर यांनी केले. यामुळे प्रकरण अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त होते आहे. बाबर यांनी सांगितले की लोकशाही मार्गाने प्रशासनाकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली असता मला धमकावण्याचा प्रयत्न होतो आहे. अशा प्रकारांना मी भीक घालत नाही. संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाईसाठी मी पोलिसात तक्रार दाखल करणार आहे. धमकी देणे हा भारतीय न्याय संहिता कलम 351 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा असून संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आणि विशेष म्हणजे मुख्याध्यापक अँथोनी ॲलेक्स डिसोजा हे 31 मे 2026 रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या सेवानिवृत्तीपूर्वीच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी बाबर यांनी केली आहे. तसेच तक्रारीवर 8 दिवसात ठोस कारवाई न झाल्यास सांगली जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून प्रशासन विभाग, शिक्षण आणि पोलीस यंत्रणा आता कोणती भूमिका घेणार आहे याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. हॅलो. हा, कोण बोलतंय? अमोल बाबर बोलतो. हे डॉल्फिन लवर काय येते इथं? कुठलं? ट्रू कॉलरला कुठलं? तुमचा फोन नंबर दाबल्यावर ट्रू कॉलरला डॉल्फिन लवर असं काहीतरी येते. नाही, ते मला पण कळालेलं नाही आहे. तुम्ही कुठे आहात का? तुम्हाला सगळं कळून देतो मी. मी पुण्यामध्ये आहे. तुम्ही कधी येणार आहे तिथं जतमध्ये? कुठं? मला यायचं आहे जतमध्ये. जतमध्ये आता मी नाही आहे 4 दिवस. 4 दिवसांतर याल ना? तुमच्या घराचा पत्ता पाठवता का मला? कुणाला? मला, मी अँथोनी डिसोजा बोलतोय, बेडक मुख्याध्यापक. बोला ना, बोला. तुमचा पत्ता पाठवा घरचा जरा. का? काम आहे ना, लोकांची बदनामी करताय. जरा तुमच्या आई बापाला दाखवतो ना तुमचं काय चाललंय ते. बदनामी काय केली त्यामध्ये? मी रितसर अर्ज दिलेला आहे सर. हॅलो. होतो ना तुम्हाला. हां, तुम्ही कधी भेटू शकता सांगा आणि कुठे भेटू शकता? पुण्यात कुठे भेटणार सांगा. चला पुण्यात येतो मी आज संध्याकाळी. हे बघा सर, मी रितसर अर्ज दिलेला आहे चौकशीसाठी. तुमची अर्ज नव्हे, तुम्ही माझ्या प्रत्येक स्टाफला माझं काय काय टाकलंय कारण नसताना. ती मुलगी माझ्या मुलीसारखी आहे, बहिणीसारखी आहे. नाही तुमच्या हातपाय येऊन घरी मोडल्याचं नाव सांगणार नाही डिसोजा म्हणून. सर धमकी देताय तुम्ही सर. धमकी नव्हे, वस्तुस्थिती सांगतोय, कृती करून दाखवतो. काय ओळखत नाही मला. हातपाय काढण्याची धमकी देताय तुम्ही? संध्याकाळी त्या तुमच्या आमदाराकडे, सावंत साहेबांकडे, त्या विक्रम सावंत साहेबांकडे. कुणाकडे? समोर बसूया आपण त्यांच्या. अहो मी तुम्हाला सांगितलं ना, हिरवं हिरवं वाटलं काय? काय तुम्हाला हिरवं हिरवं वाटतं काय सगळं? हिरवं नाही. तुम्ही सर धमकी देण्यासाठी फोन केलाय. मी रितसर अर्ज केलेला आहे. मला मी पाहिजे ते करतोय. तुम्ही जावा कुठं कंप्लेंट करताय करा. चला हा, तिथे येतो मी. तुम्ही मला मारण्याची धमकी द्यायला लागलाय सर. सोडण्याची भाषा करायला लागलाय. पोलीस स्टेशनला मी येऊ सांगा. काय? त्यांना दाखवतो तुमचे. मी संविधानिक मार्गाने चाललोय ना. संविधानिक मार्गाने यापूर्वी सुद्धा तुम्हाला टाकलेला आहे आत जेलमध्ये कपडे काढून. संविधान मार्ग सगळा दाखवतो तुम्हाला. हा, संविधानिक मार्गाने अभ्यास केलेला माणूस आहे मी. बरोबर आहे की.
काय तुम्हाला गरज आहे माझ्या सगळ्या स्टाफला धम देताय, हे करताय? कुणालाही माहिती दम मागवताय? दिले, कुणालाही तुम्ही दम आहे दिलेला ना, नाहीये. संविधानिक माझ्या ऑफिसला या, सगळे संविधान तुम्हाला समजून देतो. हा, कधी येताय सांगा. संविधानिक मार्गाने मी अर्ज संविधानिक केलेला आहे. मार्ग तुम्हाला दाखवायचा आहे मला आता. हा. झालं आता, माझा अंत संपला. हा. उद्या एकच दिवस 31 तारीख आहे, 1 तारखेनंतर मी मोकळा आहे. सगळं संविधान तुम्हाला शिकवतो. शिकवा ना, शिकवा. हा, काय? शिकवतो म्हणजे शिकवणारच. हा, ही धमकी देताय सर तुम्ही सरळ सरळ. सांगितलं ना, कुठं जाऊन पाहिजे तिथं कंप्लेंट करा, मी यायला तयार आहे. हा, तुम्ही कधी सरळ येताय सरळ एसपी ऑफिसला सांगलीच्या? कुठं? सांगलीच्या एसपी ऑफिसला कधी येताय तुम्ही सांगा. मी माझ्या परीने येईन ना. हा, काय तुम्हाला तुम्ही यायला सांगितल्यावर मी लावतो यायचंय आता. का? तुम्ही लपला तरी तुम्हाला यायला लावतो आता, लक्षात ठेवा. हॅलो. सगळीकडे यायला लावतो. हा. जेवढ्या ठिकाणी अर्ज केलाय ना तेवढ्या ठिकाणी तुम्हाला यायला लावतो. चालेल, लावा किती ना. लक्षात बघूया. हा, समजलं? हा. शिक्षण संस्था आणि सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे. त्या निवेदनामध्ये जे रयत शिक्षण संस्थेचं बेडग येथील न्यू इंग्लिश स्कूल आहे त्या स्कूलचे मुख्याध्यापक डिसोजा आणि तिथल्या सहशिक्षिका अर्चना रामदास सुर्वे यांची चौकशी करून त्यांच्यावर उचित कारवाई करण्यासंदर्भात मी एक निवेदन दिलेलं आहे. तर या अर्चना सुर्वे कोर्टामध्ये हजर राहतात, पण शाळेमध्ये त्यांनी रजा मांडलेली नसते. तर अशा गैरप्रकारांना पाठीशी घालण्याचं काम हे मुख्याध्यापक करत आहेत. तर ते मुख्याध्यापक कोणत्या हेतून करत आहेत त्याचीही चौकशी झाली पाहिजे. आणि मुख्याध्यापक या केवळ अर्चना सुर्वेसाठी शाळेमध्ये दमदाटी करणं, इतर महिला शिक्षकांना किंवा शिक्षकांना एकेरी भाषेत शिवीगाळ करणं असे गैरप्रकार घडत आहेत. त्यानंतर अनेक शिक्षकांना कारवाई करण्याची धमकी देत आहेत. मी 5 जिल्ह्यांचा अधिकारी आहे, मी 10 जिल्ह्यांचा अधिकारी आहे, मी रयतच्या काउन्सिलवर आहे, मी या बॉडीवर आहे, मी त्या बॉडीवर आहे, अशा पद्धतीची वक्तव्य करून इतर शिक्षकांवर दहशत माजवण्याचं काम केलेलं आहे. बऱ्याच वेळा ते अपरात्री 10, 10:30, 11 वाजूपर्यंत मिटिंग घेतात आणि त्यानंतर काही महिला शिक्षकांच्या गाड्या शाळेमध्येच लावून त्यांना त्यांच्या गाडीतून त्यांच्या फ्लॅटवर घेऊन गेलं जातं. तो फ्लॅट त्यांच्याच शाळेतील सहशिक्षक साळुंके यांच्या मालकीचा आहे असं समजतं. तर नक्की या सगळ्या प्रकरणामध्ये साळुंकेचाही नक्की काय रोल आहे तोही तपासात यावा. अगदीच या संपूर्ण प्रकरणाची जर चौकशी झाली तर अशा पद्धतीनं लक्षात येईल की हे कुठंतरी शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारं कृत्य आहे. आणि एक वेळ खराब बाबा सुद्धा या सगळ्या गोष्टींना च्या पाठीमागं पडेल अशी भयानक कृत्य यांची आपल्या समोर येतील. जर या दोघांची किंवा शाळेमध्ये इतर काय ज्या चुकीच्या गोष्टी घडतायत त्या सर्व गोष्टींची चौकशी होऊन जर उचित कारवाई नाही झाली तर येणाऱ्या 8 दिवसामध्ये मी स्वतः स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचं माजी जिल्हाध्यक्ष अमोल बाबर म्हणून मी सांगली जिल्हा परिषदेच्या बाहेर उपोषणाला बसणार आहे. याचे प्रशासन व रयत शिक्षण संस्थेनं दखल घ्यावी. जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.